निर्भय जनसंस्था महिला विभाग आणि आजचा हा संघटनेचा कार्यक्रम महिला दिनानिमित्ताने साजरा होत आहे। आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेल्या प्रमुख वक्त्या मुक्ताताई दाभोलकर, त्याचप्रमाणे अध्यक्ष डॉक्टर जगन्नाथ इस्कानो, निर्भयचे अध्यक्ष लता लोगो, या आगाशी निर्माण गावातील महिला अध्यक्ष मीनाबाई, निर्भयचे म्हणजे कार्यकर्त्यांनी सदैव त्यांना साथ देणारे संदेश गोलक आणि माझ्या प्रिय मातांनो, भगिनींनो, तुम्हा सगळ्यांना महिला दिनाच्या त्या दिवशी शुभेच्छा दिलेल्याच आहेत। आणि अतिशय सुंदर गणगणात आणि विचार करायला लावणारे असे सुंदर विचार आपल्याला नुकताच मिळालेले आहे। मला जो विषय दिलेला आहे की ताण तणाव, स्ट्रेस, टेन्शन हे कसं येते, कुठे येते, त्याच्यावरती काय उपाययोजना आहेत यावरती मी थोडक्यात बोलणार आहे। देवी प्रसाद पद्मभूषण स्वीकारलेले डॉक्टर जे बँगलोर येथे नारायण इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियाक या ठिकाणी कार्यरत आहे। अनेक प्रकारच्या वैद्यकीय शस्त्रक्रिया, विशेष करून हृदयावरील शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या केलेली आहे। आणि त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाची शस्त्रक्रिया एका 21 वर्ष नव्हे, महिने नव्हे, फक्त 21 दिवसाच्या बालकावर त्यांनी ओपन हार्ट सर्जरी केली। आणि जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की ही सर्जरी, ही शस्त्रक्रिया करताना तुमचे अनुभव काय आहे, आणि डॉक्टरने सांगितलं तर प्रत्येक शस्त्रक्रिया करताना एक टेन्शन, एक ताण, स्ट्रेस असायचाच। त्यावेळेस थोडासा जास्त होता। आणि लहान बालिका तिची ओपन हार्ट सर्जरी करण्या अगोदर आणि अशा अनेक सर्जरी करण्या अगोदर पहिल्या प्रथम मी माझ्या स्वतःवरती विश्वास आहे, श्रद्धा आहे की मी हे पूर्ण करू शकतो, आणि मग देवावरील असलेली श्रद्धा, प्रार्थना आणि ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा देवाचे आभार, असं जेव्हा त्यांनी सांगितलं, त्यांची प्रतिक्रिया दिली गेली। त्यांनी सांगितलं की जेव्हा एखाद्या तरुण लग्न झालेलं आहे, पत्नी आहे, 2 मुलं असतील, आणि अशा व्यक्तीची शस्त्रक्रिया करीत असताना सुद्धा मनात विचार होतात, बरं वाईट काय झालं तर। कारण प्रत्येक शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टर लोक रुग्णाला मृत्यूच्या दारात घेऊन जातात आणि परत त्याच मृत्यूच्या दारातून जीवनात परत आणत असतात। असा हा एक खेळ आहे। आणि ते काय स्वतःला म्हणतात की आम्ही फक्त एक इन्स्ट्रुमेंट आहोत, एक हत्यार आहोत, आम्ही फक्त इन्स्ट्रुमेंट आहोत, कुणीतरी आमचा वापर करीत आहे, एक दैवी शक्ती आहे, एक चांगली शक्ती आहे की आमचा वापर करते, आणि त्याद्वारे हे असे चांगले ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या माझ्या हातून झालेल्या आहेत। माझ्या प्रिय मातांनो आणि भगिनींनो, जेव्हा आपण विचार करतो ताण म्हणजे काय, स्ट्रेस, टेन्शन हे वेळोवेळी येत असते, यायलाच पाहिजे। जर ताण, स्ट्रेस, टेन्शन नसेल तर जीवनाला अर्थ नाहीये। कारण नुकतं भगिनी नाचून गेले, थोडंसं त्यांना स्ट्रेस, टेन्शन आलेलंच होतं। मी आज पहिल्यांदा तुमच्यासमोर बोलत आहे, थोडंसं स्ट्रेस, टेन्शन आहेच ना, तर ते असणं खूप गरजेचं आहे की ज्याच्यामुळे आपण सावधगिरी बाळगू शकतो। त्या टेन्शन, स्ट्रेसमुळे आपण सावधगिरी बाळगायला पाहिजे, परंतु ते अति प्रमाणात जर झालं
तर त्याचे वाईट परिणाम दिसायला लागतात आणि ते होता कामा नये. जेव्हा आपल्याला मनावर आलेला भार असतो, एखादं ओझं जड वाटते, चिंता वाटते, आजारपण येतो, मानसिक त्रास होतो, आर्थिक जबाबदारी, या सगळ्यामुळे एक टेन्शन आपल्या हृदयात, आपल्या मनात येत असते. एखादा आजारपण आल्यानंतर व्यक्ती खचून जाते. एका क्षणात जे संपूर्ण शरीरामध्ये इतकी ताकद आहे की ते आजारपण माफ करू शकतात, परंतु भीती आणि टेन्शन, त्रास, ताण तणावाने ते संपूर्णपणे खचून जाते. नाते संबंधातील तणाव आहे, स्ट्रेस, टेन्शन आहे. आज आपण बघतो की मुलं आहेत, आईवडील आहेत, सगळं काही चांगलं आहे, मोठी घरं बांधलेली आहेत, त्यांचं शिक्षण घेत आहेत, संगोपन करीत आहेत, त्यांची काळजी घेत आहेत आणि सगळं करीत असताना हे कुठेतरी नातेसंबंध कधी कधी दुरावतात. हे दुरावण्यामागचं कारण सुद्धा आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. एक जो घातक प्राणी किंवा आपण ज्याला म्हणतो सैतान, मोबाईल आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. जितका मोबाईल चांगला आहे तितकाच तो घातक आहे, हे प्रत्येक व्यक्तीने ओळखायला पाहिजे. आणि मग त्यानंतर आपल्या मुलांच्या हातात मोबाईल दिले जातात. मॅडमने नुकतं सांगितलं की अनेक गोष्टी ते पाहत आहेत, त्याच्यामुळे मग आईवडिलांना टेन्शन येते, त्रास होतो. ते घेऊन येतात कुठे, सायकोलॉजिस्ट, काउन्सिलिंगसाठी घेऊन येतात. परंतु सगळ्यांचे प्रश्न आपोआप सुटत नाही, स्वतः प्रयत्न करावे लागतात. कुठलाही सायकियाट्रिस्ट आपल्याला कुठल्याही प्रकारचं फक्त मार्गदर्शन करणार नाहीये, ते काहीच बोलत नाहीये, ते ऐकत असतात. प्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो, उत्तरं तुम्हाला शोधायची असतात आणि तुम्हीच ते देत असता. तुम्हीच मार्ग सुचवता की हा मार्ग मी घेतला तर मी बाहेर पडू शकते का? होय. आणि आपल्यालाच त्याच्यावरती विचार करायचा आहे. आता जास्त तणाव, टेन्शन कुठे असते? आपल्या कुटुंबात, महिलांमध्ये सगळ्यात जास्त. कारण महिला ही सुरुवातीला एक मुलगी असते आणि मॅडमने सांगितलं तसं 7च्या आत घरात तिला टेन्शन आहे, काळोखाची भीती आहे, दुसरं काय होईल याची भीती आहे. परंतु जे अन्याय अत्याचार करतात त्यांना भीती राहिलेली नाहीये. अशी ही न्याय व्यवस्था आपल्या भारत देशातली झालेली आहे, आंधळी झालेली आहे, काही पट्टी मारून बसलेली. आणि त्याच्यामुळे हे जे प्रश्न आहे ते प्रश्न सुटत नाहीये, ते वाढत चाललेले आहेत. ती मुलगी शांत राहू शकत नाही किंवा बिनधास्त कुठेही जाऊ शकत नाही, तिच्या मनात टेन्शन, भीती आहे. पुढे ती पत्नी होती, पत्नी झाल्यानंतर घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या, पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि अजूनही सगळी कामं बायकांनी करायची. मी लग्नाचे फॉर्म भरीत असताना काही मुलांना सांगितलेलं आहे की घरातली काही कामं करायला तुला आवडेल का? समजा लादी पुसायची आहे, कपडे धुवायचे आहेत, थोडीशी भांडी घासायची आहे. आणि तो मुलगा सांगते हे माझं काम नाही आहे. त्या मुलीला मी स्पष्ट सांगितलं याच्याशी लग्न करू नकोस, याच्याशी लग्न करू नकोस, कारण याला लाज वाटते. आम्ही जेजुरी फादर आमचे स्वतःचे कपडे धुतो, स्वतःची रूम साफ करतो आणि सगळं आम्हीच बघतो. कामगारांना आम्ही आमच्या हातात देत नाही. परंतु ज्यांना पुरुषांना लाज वाटते की अशी कामं, आणि मग ते आपल्या पत्नीवरती नेहमी दबाव आणि त्या टेन्शन खाली तो ताण जो असतो, म्हणजे कुठे कामाला जायचं तिकडे पण त्रास आहे, ट्रेनमध्ये तुम्ही बघता तिकडे पण आहे, आणि घरी आल्यानंतर हे सगळं गोष्टी करण्यामध्ये तिचा खूप वेळ जातो. आणि मग त्याच्यातून जो ताण, टेन्शन निर्माण होते आणि या टेन्शनमधून मग हळूहळू काय होते, रागामध्ये त्याचं रूपांतर होते, राग यायला लागतो आणि मग आपण रागीट होतो. हल्ली आम्ही कुंसराला बसत आहोत. प्रायश्चित्त संस्कार मॅडम आमच्या या ख्रिस्ती धर्मात आहेत. या 40 दिवसात
आम्ही प्रायश्चित संस्काराला बसतो आणि तेव्हा हमखास ऐकायला मिळते, फादर खूप राग येतो मला, खूप टेन्शन आहे, खूप वैतागलेली मी आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ऐकत असतो आणि कुठून आलेलं आहे. आणि मग पत्नीचं पुढे आई, त्या आईला पण टेन्शनच आहे, मुलांची काळजी आहे. सुरुवातीला लहान असतात, मोठे झाले तरी पण त्यांची काळजीच आहे आणि ती काळजी करीत असतात. माझ्या प्रिय भगिनीनो आणि मातांनो, एक सांगू इच्छितो, ही जी आजची पिढी आहे ही थोडीशी स्वार्थी आहे. तुम्ही स्वार्थी नाही आहात, तुम्ही उदार आहात. ही पिढी थोडीशी स्वार्थी होत चाललेली आहे, थोडंसं आपल्यापुरतं बघण्यात आणि आपलं कसं सर्व चांगलं होईल तिथपर्यंत. आणि मग आपल्या लक्षात येते की ही मुली परदेशात जातात, कुठेही जातात, काम करतात, ठीक आहे, त्यांचं जीवन ते जगलेले आहे. मॅडमने आपल्याला सांगितलं की खूप लग्न मोठं साजरं करायचं, सगळी काही मिळकत घर बांधण्यामध्ये, लग्न साजरा करण्यामध्ये आणि दागिना करण्यामध्ये सगळी घालवायची. आणि नंतर मग काय करत बसायचं, टेन्शन, ताण घेत बसायचं. दागिने घालायची हौस आहे हे आम्हाला ठाऊक आहे, परंतु ते घातल्यानंतर एक ताण येतो की रस्त्यातून कोणी माझे चोरून नेलं तर. मग हा ताण घेत घेत एक एक पाऊल जायचं आणि त्याच्यापेक्षा न घातलेले बरे ना. मन मोकळेपणाने जा, पाहत जा इकडे तिकडे, अनुभव घ्या चांगल्या माणसाचा आणि व्यवस्थित जा कुठे जायचं असेल तर. परंतु हे दागिने सोनं इतकं केलेलं आहे, विशेष करून आपल्या समाजात. बँकेत जरी ठेवलं लॉकरमध्ये तरी पण टेन्शनच आहे, कारण मोबाईलवरती आलेली व्हिडिओज आपण पाहतो. सध्या मोबाईलवरती व्हिडिओज इतके आहेत आणि इतके डॉक्टर्स, व्हॉट्सअप डॉक्टर्स झालेले आहेत की ज्याच्याद्वारे हे संपूर्ण चित्र एक प्रकारचं ना टेन्शन निर्माण करण्यात झालेलं आहे. सगळं काही कसं टेन्शन निर्माण करायचं आणि एक त्यांचा तो धंदा झालेला आहे, एक बिझनेस झालेला आहे की जास्तीत जास्त व्हिडिओ कसे तयार करायचे आणि ते कसे पुढे जातील. आणि आपण देखील कधी कधी मूर्खासारखी, कधी त्याची कुठल्याही प्रकारची काही चाचपणी न करता खरे आहेत खोटे आहेत काय आहेत फॉरवर्ड करीत सुटतो. म्हणजे स्वतः टेन्शन घेतोच पण दुसऱ्याला पण टेन्शन देतो. ही अशी एक समाजाची आपली ना एक वृत्ती झालेली आहे आणि त्या प्रत्येक ठिकाणी हे सगळं काही आपण ताण तणाव सहन करीत आहोत. ते आपल्या मनावर सुरुवात होते आणि मग ते आपल्या शरीरावर दिसायला लागतात. अनेक आजार हे टेन्शनमधून आलेले, रागातून आलेले, स्ट्रेसमधून आलेले. डोकेदुखी आहे, झोप न येणे, चिडचिडपणा होतोय, थकवा येतो, रक्तदाब वाढतोय, अनेक आजार येतात, हृदयाचे आजार येतात. त्या सगळ्यांचं कारण डॉक्टर्स लोक आपल्याला सांगतात की सगळ्यांचं मूळचं कारण आहे हे टेन्शन आणि स्ट्रेस आहे. तुम्ही प्रत्येकाच्या जीवनात पहा, कधीतरी शांत बसा आणि अनुभवा की जेव्हा तुमच्या मनात राग येतो त्या दिवशी राग आलेला आहे, त्या रात्री तुम्हाला झोप लागलेली नाही. बराच वेळ तुम्ही त्या बिछाण्यावरती इकडून तिकडे तिकडून इकडे आणि जो संवाद दिवसा झालेला नाही आहे त्या व्यक्तीबरोबर तो सगळा संवाद रात्री चालू आहे. एक बाजू तुमची आणि एक बाजू तिची आणि तो संवाद एकटेच करीत असतात आणि त्याच्यामध्ये रात्र किती वेळ जातो, तास जातात ते माहिती पडत नाहीये आणि झोप लागत नाहीये. माझ्या प्रिय मातांनो भगिनींनो, अशा परिस्थितीत आनंद शोधला पाहिजे. जीवनात दुःख येतील. बाई घागर घेऊन जात होती, त्या घागरीला थोडीशी छिद्र पडलेलं होतं. नेहमी ती म्हणायची की पाणी गळत आहे आणि तिला थोडंसं दुःख वाटायचं. परंतु कालांतराने तिच्या लक्षात आलं, जे पाणी गळत होतं ना, ज्या रस्त्याने मी जात येत होती पाणी गळत होतं, तिकडे चांगली फुलं फुललेली आहेत.
गवत रुजलेलं आहे आणि त्या गवतातून एक सुंदर अशी फुलं तयार झालेली, म्हणजे काही व्यर्थ जात नाहीये, काही टेन्शन घेण्याचं कारण नाहीये. त्या सगळ्या तणावातून जर मुक्त व्हायचं असेल तर स्वतःसाठी वेळ द्या. सगळी कामं करीत असताना, घरातली सगळी जबाबदारी घेत असताना, आपल्या मुलांची आहे, नातवंडांची आहे, ती सगळी जबाबदारी घेत असताना कुठेतरी आपल्या स्वतःला वेळ द्या. प्रार्थना करा. प्रार्थना म्हणजे कधी कधी आम्ही सांगतो फक्त आपल्या भाषेत आमचे बापा आणि नमोमर्या बोलतच राहायचं. तसं करू नका. कुठेतरी शांत बसा, परमेश्वराचं ध्यान करा, किंवा मन कसं शांत होईल त्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करा. म्युझिक, खूप चांगल्या चांगल्या म्युझिक्स आहेत, जुन्या आहेत, नवीन आहेत. त्या ऐकल्यानंतर आपल्या बोलीभाषेतल्या म्युझिक्स आहेत, त्या पण आता येत आहेत. त्या ऐकल्यानंतर सुद्धा खूप मन प्रसन्न होत असते. मी पण कधी कधी ऐकत असतो की जुनी गाणी आपल्या बोलीभाषेतील ती ऐकल्यानंतर खूप बरं वाटतं. त्यांच्यातली जी एक लय आहे, जी एक चाल आहे, ती एक विशिष्ट ठिकाणी आपल्याला घेऊन जाते, अतिशय मनाला आनंद देत असते. अशी ही म्युझिक. सकारात्मक विचार करा, नकारात्मक विचार नको. नेहमी सकारात्मक, एक पॉझिटिव्ह विचार आपला असला पाहिजे की जीवनात पुढे काय होईल, जीवनात मागे काय झालेलं आहे याच्यावरती विचार न करता आत्ता क्षणाला विचार करायचा आणि एक सकारात्मक पॉझिटिव्ह विचार धारणा ठेवून त्यानुसार जीवन जगणं खूप महत्त्वाचं आहे. सगळंच काही डोक्यावरती घेऊ नका आणि सगळे प्रश्न तुम्ही सोडवू शकणार नाही. मोठे मोठे कार्यक्रम करणाऱ्या व्यक्ती लग्नाचे आम्ही बघितलेले आहेत. अनेक लोकांना आमंत्रण द्यायचे आहेत, अनेक गोष्टी करायच्या आहेत आणि सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून जवळजवळ 6 महिने टेन्शन घेतलेलं आहे. आणि हे टेन्शन घेतल्यानंतर काय सगळं असं चांगलं झालेलं नाहीये. काही गोष्टी वाईट घडल्या, अडखळल्या, कोणाला राग आला आणि मग त्याच्यानंतर काय पुन्हा टेन्शन आहे. आमच्याकडे येतात देखील, काउन्सिलिंगसाठी येतात फादर, त्याच्यातून आता मार्ग काय, तू स्वतःच हे स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे हे टेन्शन तू घेतलेलं आहे. मदत मागायला शिका. आपण कधी कधी ना एकदम अहंकारी होतो, इगो असतो आपल्यामध्ये, अहंकार असतो, मी मदत मागणार नाही कुणाची. परंतु मदत मागायला शिका. आपल्या मुलांकडून मदत घ्या, त्यांना सांगा ही गोष्ट तुला करायला पाहिजे, जर तुला हवी असेल तर कर, नवी असेल तर नको करू, परंतु मदत घ्यायला पाहिजे. आपल्या कुटुंबाची मित्र-मैत्रिणीची मदत, मित्र-मैत्रिणी असायला पाहिजे की ज्याद्वारे आपण संवाद करू शकतो. देवावरती विश्वास असायला पाहिजे. बायबलमधील काही वचनं जी आहेत ती अतिशय सुंदर आहे. प्रभू येशूने सांगितलं, हो कष्ट आणि भाराक्रांत जनो तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावं देईन. माझ्याकडे या म्हणजे कुठे, निसर्गाच्या सानिध्यात या, कुठेतरी म्युझिक ऐकत बसा, मन शांत होईल. प्रभू येशू आपल्याला दुसरं एक वचन सांगतोय, आकाशातील पाखराकडे पहा, चिमण्याकडे पहा, ते कसे स्वच्छंद, अतिशय चांगलं मन मुराद जीवन जगतात. तसंच आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. उद्याची चिंता जास्त करणं आणि त्याच्यावरती जास्त भर देणं, आणि ते का करत आहोत आपण, कारण आपण भलत्याच ठिकाणी गुरफटलेले आहोत. लग्न कार्यक्रमात गुरफटलेले आहोत, दागिन्यामध्ये गुरफटलेले आहोत, बँकेत ते दागिने ठेवलेले आहेत, तिकडल्या लॉकरची काळजी आहे, दर 15 दिवसांनी जाऊन बघायचं आहेत का बरं, का कुठे गेलेले आहे ना, खात्री नाही आहे. आणि या सगळ्या गोष्टीतून हे सगळं करीत असताना टेन्शन, मग स्वतःवरती प्रेम करायला वेळच नाही, स्वतःला वेळ द्यायला वेळ आपण देत नाही आहोत. तासन तास आज लोक रील्स बघत बसलेले आहेत मोबाईलवरती. ते फसवे रील्स आहेत, AI मधून बनवलेले काही रील्स आहेत की जे सहज लक्षात येतात आणि असे रील्स आज सगळी लोक बघत आहेत आणि खूप वेळ त्याच्यामध्ये जात आहे. काही घातक रील्स आहेत की ज्याच्यामुळे समाज उद्ध्वस्त होईल, कुटुंब उद्ध्वस्त होतील
मुलं उद्ध्वस्त होणार आहे. मॅडमने सांगितलं तसं काही विकृत लोक या आपल्या समाजात आहेत, या जगात आहेत. सैतानी वृत्तीचे लोक आहेत की त्यांचा विचार एकच असतो की जास्तीत जास्त कसं टेन्शन द्यायचं, जास्तीत जास्त कसं नुकसान करायचं, जास्तीत जास्त मुलं कशी बिघडवायची गेम्सद्वारे वगैरे. हे त्यांचं जणू काय त्यांनी काय ध्येय घेतलेले आहे आणि त्या ध्येयानुसार ते चालत आहे. त्यांना कळत नाहीये की ते किती वाईट वागत आहेत. मुक्त होण्यासाठी काही चांगल्या सवयी जाता जाता हसायला सुरुवात करा, चालायला जा, वेळ काढा, थोड्या वेळ तरी द्या स्वतःला. चांगले जेवण घ्या, सावकाश जेवण घ्या. सगळे जेवणार तेव्हा मी जेवणार ही वृत्ती चुकीची आहे. हा विचार संपूर्णपणे चुकीचा आहे. संपूर्ण कुटुंब एकत्र या, एकत्र जेवण घ्या. सगळी मुलं जेवतील, मी पण जेवत आहे, ते पण जेवतील. नाही, सगळे जेवल्यानंतर मी जेवीन अशी जी एक भारतीय स्त्री आणि आईची जी एक वृत्ती आहे ही महाघातक आहे. मी तर म्हणेन पूर्णपणे चुकीची आहे. एकत्र जेवण घ्या आणि मग एकत्र कामाला सुरुवात करा. जी काही भांडी असतील एकत्र घ्या उचलायला. ज्यांनी त्यांच्या प्लेट धुवून घ्या. आज मुलांना सवय लागलेली आहे प्लेट सगळ्या ठेवून जायचं. आमच्याकडे जेव्हा प्रोग्राम्सला मुलं येतात, तरुण तरुणी येतात, सहज टेबलवर प्लेट सोडून गेलेले आहेत. आम्ही विचारतो अरे धुणार कोण? ते सांगतात ना आम्ही कधी धुतलेलं नाही आहे, घरी आमची आई धुते, सगळं काय आमची आई करते, आम्ही फक्त जेवतो आणि आमचा हात आणि तो पण जास्त धुवायला लागू नये म्हणून काय घेतात? चमचे. ही परंपरा आलेली आहे, ही संस्कृती आपल्याकडे आलेली आहे. म्हणून तुमची जबाबदारी आहे की कुटुंबाला घडवण्यासाठी टेन्शन तुम्ही घेता परंतु उपाय तुम्ही घेत नाही आहे. मुलांना तसं घडवायला पाहिजे. झोप पुरेशी असायला पाहिजे. लोकांमध्ये आपला सकारात्मक विचार ठेवा, लोकांबरोबर राहा. नदीचं उदाहरण देत आहे तुम्हाला की जीवनात अनेक गोष्टी येतील, टेन्शन येईल आणि खूप दुःख येईल, परंतु हे मनात न ठेवता आम्ही नेहमी सांगत असतो की एखादी नदी वाहत आहे. एक विचार करा, इमॅजिनेशन करा, म्हणजे तुम्ही नदीकाठी बसलेले आहात आणि तुमच्याकडे आलेलं टेन्शन, तुम्हाला होत असलेला त्रास, तुमचा आजारपण त्या नदीमध्ये सोडा. जसं पूर्वी आपण लहान होड्या करायच्या आणि पाण्यात सोडायच्या आणि ते चाललेले आहेत वाहत, तशा हे टेन्शन, त्रास, आजारपण त्या नदीमध्ये सोडा आणि पाहत राहा. जाऊ दे त्यांना दूर, ते जातील, सगळं काही निघून जाईल. कुठली गोष्ट ह्या जगात परमनंट नाही आहे. कुठलाही आजार परमनंट नाही आहे, कुठलंही टेन्शन परमनंट नाही आहे, कायमस्वरूपी नाही आहे. हे सगळं वाहत आहे, हे सगळं ऊर्जा जणू काही वाहती आहे. पण जर ती आपण ठेवली आपल्या हृदयातच तर ती तशीच राहील, ती डबक्यासारखी होईल आणि त्रास देईल. आणि मग येणारा नियंत्रण ठेवा, जीवनात आनंद घ्या, देवावर विश्वास ठेवा. जाता जाता एक सांगू इच्छितो की 2 दिवसा अगोदर वाचायला मिळालं, कुलपापेक्षा दार मोठं असतं आणि चावी कुलपापेक्षा छोटी असते. पण या दोन्ही गोष्टी, मोठ्या गोष्टी उघडण्याची ताकद त्या चावीमध्ये असते छोट्याशा. कधी कधी आपल्या आयुष्यात सुद्धा देखील असंच आहे. आपल्याला खूप मोठे वाटणारे प्रॉब्लेम्स, आजारपण, ह्याचं सोल्युशन, ह्याचं उत्तर एखाद्या छोट्याशा गोष्टीत असतं, त्या चावीसारखं. फक्त त्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःवरती विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे ते प्रॉब्लेम आयुष्यात खूप मोठे वाटतात, त्याचं सोल्युशन खूप छोटं असतं. ते जगाकडे नाही तर स्वतःकडे आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवा. तो विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. विश्वास आपल्या स्वतःवरती, परमेश्वरावरती असावा, श्रद्धा असावी. परंतु मॅडम जसं आहेत अंधश्रद्धेमध्ये, ती अंधश्रद्धा कधीच नसावी. त्या अंधश्रद्धेला जर बळी पडला तर अजून महाघातक परिणाम होत असतात आणि त्याची उदाहरणं मॅडमने आपल्याला दिलेली आहेत.
आपण बघत आहोत तर कधीच अंधश्रद्धा नसावी, तर स्वतःवरती विश्वास ठेवा आणि परमेश्वरची एक शक्ती आहे, जी एक चांगली शक्ती आहे, तिच्यावरती विश्वास ठेवा. आजच्या संध्याकाळी तुम्ही मला बोलावला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आलो आणि जे काही माझे विचार आहेत ते तुमच्या समोर मांडले. आणि काउन्सिलिंग सेंटरला कार्य करीत असताना जे जे लोक येतात त्यांना मदत करीत असतो. मुलं आहेत, तरुण तरुणी आहेत, अजून इतर लोकांनी यावं. मध्यंतरीच्या काळात आम्ही पालकांसाठी कार्यक्रम ठेवला होता. पालक आणि मुलं अशी 10 पालक आणि त्यांची मुलं 3 दिवसासाठी कार्यक्रम घेणार होतो या उपवास काळात. परंतु दुःखाची गोष्ट एकाही पालकांनी रजिस्टर केलं नाही, कारण वेळ नाही आहे. काहींनी पैसे जास्त आहेत म्हणून सांगितलं. मला आश्चर्य वाटलं आपल्या समाजाचं की खरोखर इतकी गरिबी आहे का, की पैसे नाहीत हे कारण दिलं गेलं, किंवा आमच्याकडे वेळच नाही आहे. आज कितीतरी प्रश्न असताना त्या कार्यक्रमाला अख्ख्या वसईतून 10 कुटुंब मिळाली नाही आहेत. ही माझी आज मी खंत व्यक्त केली. माहिती नाही पुढे असे आम्हाला कार्यक्रम आयोजित करता येतील का. आणि नक्कीच आम्ही विचार करत आहोत की पालक म्हणजे ज्यांची मुलं लहान आहेत, 10वीपर्यंत आहेत, कॉलेजला आहेत, ते पालक आणि त्यांची मुलं यांना खूप गरजेचं आहे. आणि जाता तुम्हाला सांगतो, ज्या माता आहेत, तुमची जी मिळकत आहे ती जपून ठेवा. ती संपूर्णपणे संपू नका, कारण ही पिढी, मी तुम्हाला बोललो, ही पिढी स्वार्थी आहे. हा माझा अनुभव आहे. आणि त्याच्यामुळे कधी कधी अशा माता आमच्याकडे रडत येतात. आम्हाला खूप वाईट वाटते, पण काही करू शकत नाही. त्यांच्याकडे काहीच नसतं. सगळी मिळकत, सगळे पैसे, सगळं काही खर्च केलेलं आहे मुलांच्या लग्नासाठी आणि घर बांधण्यासाठी आणि त्याच्या शिक्षणासाठी. आणि आता त्यांच्याकडे काहीच नाही. गोळ्या घेण्यासाठी पैसे नाही, कुठे जायचं असेल तरी नाही. म्हणून तुम्हाला सांगतो की आपली मिळकत तुमच्याकडे ठेवा, शेवटपर्यंत ठेवा, की ज्याद्वारे तुम्ही स्वतः जाऊ शकता, येऊ शकता. रिक्षा आहे, सगळं काय आज अवेलेबल आहे. कुठेही जायचं असेल, रिक्षा तुम्ही दाराशी बनवू शकता आणि जाऊन येऊ शकता. औषधं आणू शकता. तुम्हाला खाण्यापिण्यासाठी जे काही हवं असेल ते तुम्ही आणू शकता. परंतु त्यासाठी काय पाहिजे? पैसा. तो जर गेला हातातून तर मग फक्त राहतात ते अश्रू, आपल्या स्वतःचेच अश्रू, आणि त्याला कोणी साथ देत नाही. आणि म्हणून सावध राहा. थँक्यू व्हेरी मच. निर्भय संस्थेचा आणि तुम्हाला सर्वांचे.